शिक्षक भरतीमधील टप्पा 2 याविषयी 13/9/2024 रोजी एक परिपत्र जारी केलेले आहे शिक्षण आयुक्तालयाने. यामध्ये शिक्षक भरती दुसरा टप्पा लवकरात लवकर पूर्ण करावा या संदर्भात परिपत्र जारी केलेलं आहे. बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्वच जिल्हा परिषदाकडून शहानिशा करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार 10% जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसेच प्रमाणित करून 10% रिक्त पदभरतीबाबत कारवाई करावयाची आहे. म्हणजे ज्या 10% जागा शिक्षक भरतीमध्ये कपात केल्या होत्या त्या 10% जागा पूर्णपणे भराव्या या संदर्भात पहिला मुद्दा आहे. तसेच 2 मुद्दा भरती प्रक्रियेमधील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारांकडून गुणवत्तेनुसार भरणे. हा भरती प्रक्रियेचा एक भाग आहे. म्हणजे जे उमेदवार सिलेक्ट झाले होते पण त्यांची डॉक्युमेंट पूर्णपणे तयार नसल्यामुळे त्यांना अपात्र किंवा इतर कारणास्तव अपात्र केले असेल किंवा ते गैरहजर राहिले असतील, त्यांना त्या जागेची आवश्यकता नसेल त्यामुळे ते गैरहजर राहिले असतील व रुजू न झालेले, त्यांना रुजू त्या ठिकाणी व्हायची नसेल तर झालेले असे उमेदवार त्यांच्या जागा रिक्त राहिले असतील तर त्यासुद्धा या भरती प्रक्रियेतून दुसऱ्या टप्प्यातून जागा भरणार आहेत. यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांकडून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत. म्हणजे यांचंसुद्धा TID अभियोग्यता चाचणी 2 यामधून जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत त्यांना सिलेक्ट केले जाईल. त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळेस विचारात घेता येतील. ही सर्व पदे आहेत जी आता दुसरा टप्पा येणार आहे. यामध्ये त्या जागा इन्क्लूड केल्या जातील. शासन निर्णय 2022 मधील 10 नोव्हेंबर मधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरती कारवाई येणार असल्याने आपल्या अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयांनी या रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात. जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावे. संस्थाचालकाकडे 10 नोव्हेंबर 2022 मधील तरतुदीनुसार ज्या जागा रिक्त असतील त्या जागासुद्धा 2 नंबर टप्प्यामध्ये भरण्यात येणार आहे. त्यामुळे संस्थाचालकाला सुद्धा सूचना करण्यात आलेल्या आहेत. 4 नंबरची सूचना केली आहे की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरिता अधिनियम 2024 राज्यात दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व परिपत्राद्वारे वेळोवेळी दिलेले निर्देश व सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ACBC म्हणजे जे ACBC आरक्षण भेटलेलं आहे या प्रवर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कारवाई करण्यात यावी. म्हणजे जे पहिल्या टप्प्यामध्ये जे ओपनमधनं किंवा EWSमधनं होते त्यांना आता ACBC या प्रवर्गातून जागा भेटणार आहेत. त्या अनुषंगाने जे ACBC कॅन्डिडेट आहे त्यांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे जागा भेटणार आहेत. पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कारवाई करायची आहे. अशा प्रकारचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलेले आहे.